तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथं आम्ही जळगाव येथे दत्त मंदिराच्या इथे आलेलो आहोत. छान मंदिर आहे. चला, खूपच सुंदर आहे. मी पहिल्यांदाच आले आहो. अयो, आम्ही किती वेळा आलोय. तुम्ही आलाय बराच वेळा. हो, मी पहिल्यांदाच आले. मी पाहिलंच नव्हतं. ही सुपारी आहे का? आपल्या सुपारीचं झाड आहे ना हो भाऊ? किती सुपारी आले हो का? ही सुपारी बघा बरं आहे का? ते पक्की झाल्यानंतर पक्कीच आहे ती. बघू कसली आहे सुपारी. सुपारी हो का? हो का? ही असली सुपारी आहे. सारखे असते सोलायची आणि परत ती उगवतं ना. हे उगवतं. त्याला काय उगवतं? हे फळ असतं का? सुपारी. सुपारी त्याच्या आतमध्ये सुपारी वाळवायच्या. नारळासारखं थोडक्यात त्याला ती सोलून काढायचं. हो का? इथं आहे हो का? ही पक्व झालेले हो का? हे जास्त मोठे आहेत. ते रामफळ आहे. रामफळ नाही हो रामफळ. बापू, हे काय? रामफळ एवढं असतं का? हो का? हे झाड हा हा, दुसरं आहे रामफळ. ऐ, नाही नाही हो, त्याच्या शेजारी रामफळच होतं. आपल्याला वाटलं बाप बरोबर आहे. परिपक्व हो का? ही बघा बघा किती. ते पेक्षा हो का? हे बघा आता हे किती लहान आहे. बापरे, कसलं हो का? हीच आपण आप्पा. परिसरामध्ये आल्यानंतर बघा इथं कारंज कसलं छान आहे. बापरे, संध्याकाळचं चालू असतं का हो हे? तुम्हाला नाही माहिती का? सुपारीचे सगळ्या हो वापस काय माहिती हो, काही सांगता येत नाही. कसलं छान आहे बघा. शंकर पार्वतीची मूर्ती, गणपती बाप्पा. कसलं वातावरण ना. बघा दोन्ही साईड अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. बघा बरं, वेळ जर असतं तर आपण इथेच बसलो. दोन चार गुण द्यायचे. मी पहिल्यांदाच पाहते. म्हणजे पूर्ण असं पण आहे ह्याच्यामध्ये. महेश्वर ब्रह्मा विष्णू सगळी शेती होती. मन लागोरे लागोरे, मन लागोरे लागोरे, मन लागोरे लागोरे. आल्यानंतर एक समाधान झालं इथं आल्यानंतर. खरंच कशा मूर्त्या बसवले सगळे. कासव बघा ना. सगळे हे बघा. हे किती छान केलं डिझाईन वगैरे. थांबा ना. बघा हा परिसर किती छान आहे. एकदम मनाला अशी खूप शांतता वगैरे, एकदम प्रसन्न वातावरण वाटतं आणि मनाला खूप अशी शांतता लाभल्यासारखी वाटली. खूपच छान असा परिसर.
आणि हे मंदिराचे सुबक असं काम खरंच मनाला इतकं प्रसन्न वाटलं, परत परत यावं असं वाटतंय. प्राथमिक मंदिर हे काय म्हणताय भाऊ तुम्ही? तसं हे बी नव्हतंच काय, औदुंबरच होतं. औदुंबराचं झाड आहे ना, हे चालू केल्यानंतर हे परत म्हणजे हे अगोदर पूर्वीचं मंदिर दत्ताचं. कसलं छान आहे, मूर्तीच किती छान आहे. अहो याला उंबर पण किती लागलेत. वातावरणच कुठं. मूर्ती बघा की, हा मस्त आहे. छोटं वास्तू बघा ना, किती मस्त. बदामाचं झाड हे ना इतकं हलकं असतं, वाऱ्याने सुद्धा पडेल, पण बदामाचं बघा इथं होम वगैरे करायला, इथं होम करायला आहे ना. आहे सगळं. हे सिमेंटच बनवलंय बघा. भाऊ एक दिवस आपण येऊ इकडे भजनाला आप्पा. बघा ही डिझाईन, शिखराची डिझाईन. चला चला आलेत. अयो अहो असं म्हणजे आपल्या काराटीच्या जवळ एवढं छान असं देवस्थान आहे, म्हणजे ही किती छान वाटते. मंदिर आहे, मी पहिल्यांदाच पाहते. सुरेखा यायचंय का घरी, काय बसायचं इथंच? इथनं हालूच वाटत नाही मला. शिव येत आहे का नाही हो? काय टेन्शनच नाही तुम्हाला. देव बाप्पा बस, शिव पार्वतींची मूर्ती, गणपती बाप्पा. एक दिवस आणली तरी आपल्या बायका आपण चाफा बघा. अहो सुद्धा बघा तुम्ही, त्याला पण फुलं कशी येत, किती बहरदार आहे. हा म्हणजे घरी आपण लावतो त्याला असं असतो का तरी, एवढा बहरदार नसतो. पूर्वी होतं पांढरं आणि हे एक लाल येत होतं. नंतर ती एक मस्ती घालायची. अहो खरंच एक लहान मुलांची सहल किंवा काय मुलांना लय भारी वाटणार. दिवसभर खेळायला ही नाही झालं. अहो मी हो का, आता हे औदुंबराचं झाड केवढं मोठे आणि किती छान आहे. घ्यायला इथं थांबायचं. चला बाप्पू आता. अहो ही फुल कशाच आहे? पळस नाही हो ते, पळसाला पाणी ते, पण ह्याला भरपूर येतं. पळस नाही, दुसरं. अहो ऐका, आपण घरी लावतो ना एवढं चांगलं येत नाही, बघा पण इथली झाडं बघा तुम्ही. हो ना. चला हो, तिथून हलू वाटा ना. धरा फणस बी हाय नसल का? अहो आपण तुम्हाला माहिती नाही का आपल्याकडे फणस येतं की? आमच्या माहेरी आहे की 2 झाड आहेत आणि दरवर्षी अशी मोठाली. आता परत दिलं का नाही? अहो ही ज्या फांद्या आहेत ना, बुंद्यापासून म्हणजे असं बुंदा आहे ना, त्या बुंद्याला असं असं लागतं, फांद्यांनाच लागतं ते. असं काही पाना बिनांना नाही ना. तुम्ही आणलं ना तुम्हाला देईन. भारी असतं हो का. हे पिकलेले अहो चॅनल आहे माझा रुपाली लोणकर 66 म्हणून. होय, चांगलं काम चाललंय तुमचं. ठीक आहे. चला.
हे दत्ताचं मंदिर आपण जळगाव सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे. इथे एकदम सुंदर असं दत्ताचं मंदिर आहे. परिसर बी खूप छान आहे. तुम्हाला मी हा छोटासा व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याजवळ एवढं छान मंदिर असतानाही आपल्याला त्याचा माहिती नसतं किंवा काही नसतं, आपण तिथं येत नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. ह्या रुपाली लोणकर 66 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद. बघा हा परिसर बघा तुम्ही आणि कधीही ह्या ठिकाणी भेट द्या.